आत्ताची व्हिडिओ क्लिप पाहिलेच असेल। सध्या स्थितीला जोरदार पाऊस आपल्याला बीड जिल्ह्यातील काही ठिकाणी पाहायला मिळत आहे। सर्वदूर नसला तरी आज बऱ्याच भागामध्ये पावसाने जोर धरलेला आहे। त्यातल्या त्यात आता पुढील काही तासात पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे। राज्यातील बऱ्याच भागात पावसाची हजेरी देखील पाहायला मिळू शकते। सविस्तर अपडेट आता आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये, त्यासाठी सबस्क्राईब करू शकता। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। सध्या स्थितीला पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जोर पाहायला मिळत आहे। विदर्भातील बऱ्याच भागात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यातली त्यात नागपूर या ठिकाणी पावसाने चांगला जोर धरलेला आहे। नागपूर जिल्ह्यातील कोणी असेल तर पाऊस झाला असेल तर कमेंट करून नक्की कळू शकता। हा पावसाचा जोर हळूहळू मराठवाड्याकडे तसेच उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यातली त्यात कमी दाबाची तीव्रता देखील पुढील काही दिवसात पाहायला मिळेल। सध्या स्थितीला पुढील काही तासातच बीड तसेच धाराशिव जिल्ह्यात स्थानिक वातावरण तयार होईल। छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागात स्थानिक वातावरणाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळणार आहे। लातूर असेल, नांदेड, परभणीच्या भागात देखील पावसाला सुरुवात आजपासून पाहायला मिळू शकते। तसेच त्यातली त्यात विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदियाचा भाग असेल या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस पाहायला मिळेल। वर्धा, यवतमाळच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळण्याचा अंदाज दिसून येत आहे। तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी आज पावसाची उघडीपच बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल। त्यातले त्यात त्या ठिकाणी तुरळक वातावरण पाहायला मिळू शकतं। जास्त सर्वदूर पाऊस नाहीये, मात्र त्या ठिकाणी 2 तारखेपासून मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातील देखील बऱ्याच जिल्ह्यात धो पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते। आता व्हिडिओ क्लिप पाहू शकता कशा प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे।